प्रत्यक्ष निहारा रे, प्रभु मैं न्यायक रूप केवल जाननहारा रे। कल्पों से नहीं होता, मूढ़ व्यर्थ ही बोझा ढोता। निर्विकल्प निज रूप लखाब, सुखी अपारा रे, प्रभु मैं न्यायक रूप केवल जाननहारा। एवढं सुख आहे अपार, न संपणारं आहे ना. आपल्या आत्म्यामध्ये न संपणारं अतिंद्रिय आनंद आहे. बाहेरचं सुखच नाही, दुःख पण नाही, ते सगळं संपणारच आहे. आणि आता फक्त न संपणाऱ्या आत्मस्वरूपात, ज्ञानानंद स्वरूपातच राहत आहोत. क्षपग्रास है ना. किती आपलं छान चाललंय की नाही साधना. हेच आपलं चांगल्या प्रकारची साधना आता मोक्षाला जाईपर्यंत राहणारच. अक्षय पूर्ण स्वयं मैं आत्म, निर्विकल्प शाश्वत परमात्म, करता भोक्ता नहीं आज, प्रत्यक्ष निहारा रे, प्रभु मैं न्यायक रूप केवल जाननहारा रे। सहज रूप ध्रुवधाम शाश्वत सुख भंडारा रे। पाहिलं ना, प्रत्यक्ष रूप आपण निहारा म्हणजे जाणलंय, ओळखलंय. अक्षय पूर्ण अक्षय पूर्ण आहे, त्याचा कधी क्षय होत नाही, शाश्वत आहे. माताजी जाणताय ना क्षपकराज, किती निर्विकार आपली साधना चालली आहे. पहा, ते अजय आहे, त्याच्यामध्ये पराजय कधीच होणार नाही. अशा प्रकारचं आपलं स्वरूप सदैव जाणीवेत घ्यायचे आपल्याला. किंचित मात्रही म्हणून ही निश्चल साधना. आणि आपण पाहिलं होतं की जीवनात सुद्धा किती निश्चलता, म्हणजे कसल्या प्रकारचे छल नाही, कपट नाही, सहज इतकी निर्मलता. प्रत्येकाला ते शिकवून दिलं जीवनभर आणि आपण पण ते आत्मसात केलं. तर आता स्वभावातच करायचं आहे. कुछ भी नहीं चाहूं, निज स्वभाव में ही रम जाऊं, नाथ पुरुषार्थ पूरब शिव विकारा रे, प्रभु मैं न्यायक रूप केवल जाननहारा रे। सहज रूप ध्रुवधाम शाश्वत सुख भंडारा रे। आपण निरपेक्ष स्वरूपाला जाणत आहोत. कसल्या प्रकारची प्रभू अब कुछ नाही चाहू, म्हणजे आतापर्यंत सुद्धा काही इच्छा केली नाही, तर आता तर नाहीच नाही. आपली साधना कशी असणार? निरपेक्ष, अतिशय निरपेक्ष, निस्पृह साधनेला एवढं महत्त्व आहे. त्याची किंमत एवढी आहे की ती 3 लोकांचं मन दिलं तरी येणार नाही. एवढी आपल्याजवळ किंमत. एक ज्ञानाचा अविभाग प्रतिच्छेद एका तराजूच्या पारड्यात टाकला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये 3 लोकांचं वैभव टाकलं तरी सुद्धा कोणतं पारडं जड आहे? ज्ञानाचं पारडं जड आहे. फक्त
फक्त एक अविभाग प्रतीक्षित म्हणजे आपल्या शक्तीचं अंश इतकं काम करतोय. मग आपण त्यामध्ये राहतोय. आत्मशक्ती किती आपली महान आहे आणि ती शक्तीच आता काम करत आहे आपली. सतत आपण आत्मशक्तीमध्ये राहिलो तर परम काय होतं, शांतीला प्राप्त होतो. जाणीव करा, आत्मस्वरूपात राहा. जाणणार आहे, जाणताय तुम्ही. क्षपकराज सावध आहात, स्वभावात जागृत आहात. तुमचा महान पुरुषार्थ चालू आहे, महान कार्य केलं आहे तुम्ही. सर्वांसाठी आदर्श आहात. जाणणारा आहे, ज्ञाताद्रष्टा आहे.